स्वतःला एक स्तर, स्वतःची एक लेवल स्वतःच सांगितली. ती कोणती? की मला ह्या लेवलचा माणूस आहे. आता त्यांनी त्या लेवलची माणसं किंवा ती लेवल काय आहे, आता भारतीय जनता पक्षामध्ये काय लेवल आहे मला माहीत नाही, आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये कोणत्या लेवलला आहे. देशामध्ये मुख्यमंत्री खूप आहेत. भजनलाल शर्मा नावाचे मुख्यमंत्री आहेत, सैनी नावाचे मुख्यमंत्री आहेत. मध्य प्रदेशला अजून कोणते मुख्यमंत्री आहेत नावच माहीत नाहीत मला. गुजरातच्या मुख्यमंत्र्याचं नावच माहीत. काल विचार करत होते गुजरातला कोण मुख्यमंत्री आहे. असे सगळे मोदींनी किंवा शहाने नेमलेली माणसं आहेत. त्याच्यामुळे लेवल कळत नाही. म्हणजे बाबासाहेब भोसले होते मुख्यमंत्री, त्यांना खूप वलय होतं, माहिती आहे का तुम्हाला. बाबासाहेब भोसले नावाचे मुख्यमंत्री होते, सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री होते. मला माहीत नसेल, त्यांना प्रचंड वलय होतं. तसं वलय बहुतेक देवेंद्रजींना असेल. बघा, ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, सुशिक्षित आहेत, वकील आहेत. त्यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे. कोणत्या लेवलच्या गोष्टी करताय तुम्ही. लेवल माझ्या लेवल एवढं तू. शरद पवारांची लेवल घ्यायला देवेंद्र फडणवीसांना 100 जन्म घ्यावे लागतात. शरद पवारांची लेवल कोण जे म्हणत असेल, पवार साहेबांनी जे महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये लेवलच्या गोष्टी करू नका. आणि चर्चा काय सांगताय की चर्चेला तयार आहे. मग लोकसभेत काय आम्ही झांजा वाजवत होतो. लोकसभेतली चर्चा त्यांनी स्वतः ऐकावी. लोकसभेत झालेली चर्चा या विषयावरची, आणि त्या चर्चेनंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहांची उडालेली थथ फफ 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 ते पाहावं. पराभव झाला आहे एका बिलाचा. ते बिल महिला आरक्षणाचं नसून डिलिमिटेशनचं आहे. मी आज म्हटलं आहे सामनामध्ये, यांचा उडता भाजपा झाला आहे. जे ड्रग्स सगळं सापडते आहे ना मुंबई महाराष्ट्रात, त्याची नशा आहे काही. उडता भाजपा झाला आहे यांचा. जरा कळतच नाही आपण काय बोलतो आहोत ते. ज्या बिलाचा महिला आरक्षणाशी काही मात्र संबंध नाही, त्या बिलावरती स्वतःचे का आपटून घेत आहेत. करू नका असं. महाराष्ट्राची विहबरू होते. आपण म्हणताय ना महाराष्ट्राला वलय वगैरे आहे. हे वलय काय सिगरेटच्या धुराचं वलय नाही आहे. हे प्रतिष्ठेचं आणि ज्ञानाचं वलय. हे स्वतःच कसे काय पवार साहेबांच्या लेवलला जाणार, हे स्वतःच ठरवतात का. मग आम्ही म्हणतो नरेंद्र मोदींना घेऊन या मुंबईत. नरेंद्र मोदींना घेऊन या मुंबईत. आम्ही देऊ तर नाही इकडे तिकडे काय ते काय खाल्लं ते दलमुडी काय फुलमुडी. आम्ही देऊ आमची भेळपुरी वडापाव, लावू स्टॉल झाला मुडी. सामान्य शिवसैनिक सामान्य कार्यकर्ता करेल. मोदी स्वतःला सेवक मानतात ना, कार्यकर्ता मानतात. एक सामान्य कार्यकर्ता, एक सामान्य महिला कार्यकर्ती सुद्धा या विषयावरती देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींशी चर्चा करायला तयार आहे. कारण त्यात काहीच नाही आहे. भाजपची फक्त फसवाफसवी आणि बनवाबनवी आहे. वकील आहेत होते देवेंद्रजी, स्वतः वकील आहेत ना. जरा वाचा, बिल वाचा. 2023ला आपण स्वतः केलेलं कौतुक आणि अभिनंदन वाचा. नरेंद्र मोदींचा 2023चा राष्ट्र के नाम दिलेला संदेश ऐका. राष्ट्रपतींनी सही केली आहे त्या बिलावर, ती पहा. खोटं म्हणजे किती खोटं बोलायचं. हे संसदेची अक्कल काढतायत. संसदेची अक्कल काढतात, लक्षात घ्या. संसदेमध्ये सध्याचे 543 खासदार आहे. त्यांच्या अकलेपेक्षा यांची अक्कल जास्त आहे. पण त्या 543मध्ये त्यांचे खासदार आहेत. कोणते विधेयक पाडण्यात आलेलं नाही ज्यांचा संबंध महिला आरक्षणाशी आहे. हा पहिला मुद्दा. भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षातील एका गटाला, मी परत सांगतो, त्यांना प्रधानमंत्री पदावरून मोदींना जाण्याचे वेध लागले आहे. त्या गटाला, त्या गटामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत का मला माहीत नाही, पण भाजपमधल्या एका गटाला देवेंद्र फडणवीस यांना घालवायचे आणि जाण्याचे वेध लागलेले आहेत. त्यानंतर मोदी गेल्यानंतर या देशाची सत्ता अमर्याद आपल्याकडे राहावी यासाठी 850 खासदारांचं हे जे षडयंत्र आहे या माध्यमातून, डिलिमिटेशनच्या माध्यमातून, ते निर्माण करण्यासाठी हे डिलिमिटेशन बिल आणण्यात आलं. हा आमचा आरोप नसून हे सत्य आहे.
तुम्हाला महिलांना आरक्षण देण्यास कोणी रोखलेलं नाही. आताही द्या. 543 खासदारांमध्ये तुम्ही 180 महिलांना ताबडतोब आरक्षण द्या. त्याच्यामध्ये जर आमच्या जागा जाणार असतील आम्ही तयार आहोत. नरेंद्र मोदींनी जर मनात आणलं असतं तर हे विधेयक मंजूर करून घेऊ शकले असते. नरेंद्र मोदींची खरोखर इच्छा असती तर ते विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी स्वतः चर्चा करून अनेकांचं मन वळवलं असतं. यापूर्वी झालेलं आहे. पण या बिलाचे सूत्रधार अमित शहा होते. डिलिमिटेशन बिलाचे, महिला आरक्षण नाही. ते परत सांगतोय, डिलिमिटेशनच्या बिलाला अमित शहानी गुलाबी साडी नेसवून ते महिला आरक्षण म्हणून आणले. नट्टाफट्टा केला, त्या बुवाची बाई केली आणि त्याला सादर केलं. आणि ते बिल हे अमित शहा त्या बिलाचे सूत्रधार होते. आणि हे बिल म्हणजे त्यांच्या पुढल्या राजकारणाची नांदी. 850 खासदार बनवून आपल्या पद्धतीनं या पुढल्या निवडणुका लढायच्या आणि जिंकायच्या. देवेंद्र फडणवीससाठी मी काय सांगते त्याच्यावरती उत्तर द्यावं. मी जे काय सांगतो आहे ना, तुम्ही तुमची वकिली पॉईंट, आम्ही वकिली न शिकता वकील झालो कारण आम्ही तुरुंगात गेलो आहे देशासाठी. तुम्हीच घातलं होतं आम्हाला. आणि तुरुंगातला जो वकील असतो तो तुमच्या डिग्रीच्या वकिलापेक्षा भारी असतो. मी असं म्हणतोय की अमित शहानी देशातल्या सर्व राजकीय पक्षांना फोन केले. मी कोणा व्यक्तिगत नाव घेणार नाही. याला केला का त्याला केला का, देशातल्या बहुतेक सर्व राजकीय पक्षांना फोन केले. आणि त्याचबरोबर या बिलाला पाठिंबा देऊ नका म्हणून काउंटर फोनसुद्धा त्यांच्याच पक्षातून. मला कोणाशी विषय असं बोलायचं नाही. पण हे बिल, डिलिमिटेशन बिल, हे भाजपांतर्गत वादाचा विद्रोह आहे. मग या बिलासंदर्भात करू द्या ना, करू द्या. म्हणलं ते उडता भाजपा, हे जे काय सगळं ड्रग्ज सापडते महाराष्ट्रात त्याचा परिणाम आहे. ड्रग्जच्या गोळ्या सापडतात, यांचंच राज आहे. त्याच्यामुळे उडता पंजाब नंतर उडता भाजपा झालेला आहे. नशाही. मला असं वाटतं राजसाहेबांनी त्यांची भूमिका समाज माध्यमांवर मांडलेली आहे. नक्की त्या विषयावर चर्चा झाली, पण या संदर्भात त्यांनी त्यांची भूमिका याआधीच समाज माध्यमांवरती व्यक्त केली आणि ती मी वाचली आहे. साताऱ्यातला राडा महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. पोलिसांचा कशा पद्धतीनं वापर झाला एक निवडणूक जिंकण्यासाठी, ती पण जिल्हा परिषदेची. हे एका जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणेचा अशा पद्धतीनं वापर झाला असेल तर विधानसभा आणि लोकसभा जिंकण्यासाठी ह्या लोकांनी काय केलं असेल? काही नाही घडलं, काही नाही करू शकणार. एका वर्षामध्ये एवढंच झालं की ऑपरेशन सिंदूर अर्धवट सोडलं. प्रेसिडेंट ट्रम्पने प्रधानमंत्री मोदींचा खुळखुळा केला आणि आता भाजपा तो खुळखुळा वाजवत बसलेला आहे. हिंदू पर्यटक मरण पावले, त्यांची कुटुंब वाऱ्यावर आहेत आणि हे हिंदुत्व खतरे में म्हणून मतं मागत फिरत आहेत. वाजवा खुळखुळा.